अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी नाशिक पंचवटी पेठ रोड येथील शिवशंभू प्रतिष्ठान या मित्रमंडळातर्फे भव्य दिव्य स्वरूपातील प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या 35 फूट कटआउट उभारून साजरी करण्यात आली। यावेळी ढोल पथक हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं। ढोल पथकाच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी नगरसेविका मोनिकाताई हिरे तसेच समाजसेवक शंकर हिरे यांच्या हस्ते छत्रपतींची आरती करण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी शिवशंभू प्रतिष्ठानला लागला। शिवजयंतीच्या 5 दिवस अगोदर 35 फूट उंचीचा कटआउट उभा करण्यात आला। शिवशंभू प्रतिष्ठान या मंडळाचं हे 13वे वर्ष असून प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण शिवजयंती साजरी केली जाते। तसेच विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं। शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव श्री, उपाध्यक्ष कुणाल खैरनार, समर्थ खैरनार, सचिन ठेरिंगे, चेतन देवरे, किशोर कालेकर, अजय राजपुरे, विजय राजपुरे, अर्णव घालमे, विशाल भुईर, रोहित सूर्यवंशी, दीपक आव्हाड, प्रशांत वाघमारे, विजय पवार, अजय पाडवी, मुकेश जगताप, कल्पेश सोनवणे, अनमोल कोकणे, गौरव गवळी, अनिकेत कोकणे आदी यावेळी उपस्थित होते। पेट्रोल येथील शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य 35 फूट कटआउट हा शिवजयंतीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरला। ढोल पथकाच्या वादनाने यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला। याही वर्षी मोठा उत्साह आणि जल्लोषात आयोजक शिवशंभू प्रतिष्ठान हे मंडळ दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात शिवजयंती साजरा करत असतं। तसंच याही वर्षी पूर्ण मंडळाने एकदम साथ देऊन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात जयंती साजरी केली। आमचे मार्गदर्शक शंकर हिरे आणि सहकारी शेषराव महाराज मित्र मंडळ यांचे खूप सहकार्य झालेले आहे। आमच्या जयंतीचं आकर्षण ढोल पथक आहे, कटआउट आहे 41 फूट। काय सांगाल, किती वर्षापासून सुरुवात केलेली आहे शिवजयंतीला? आम्ही लहान असताना 2012 पासून आमच्या मंडळाची स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही छोटी छोटी जयंती करत गेलो आहात। त्या छोट्या जयंतीचा मोठ्या जयंतीत रूपांतर झालेलं आहे, अति उत्साह झालेला आहे। अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल की काय शिवजयंतीचा उत्सव आम्ही दरवर्षीप्रमाणे शिवजयंती हे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित बनवत असतो। या वर्षी आम्ही प्रतापगडावरील महाराजांची तोच याचा भव्य देखावा 41 फूट केलेला आहे। याची तयारी आणि सर्व कार्यक्रमाची तयारी सुमारे 3 महिन्यापासून चालू होती आणि या मंडळाचं काम हे शिवजयंतीच्या 6 महिन्यापासून चालू होत असतं। प्रत्येक महाराजांच्या इतिहासावर सर्च करून आपण जयंती करत असतो। या वर्षी आपण इतिहासातील म्हणजे पेठ रोड परिसरातील सर्वात मोठं 41 फूट कटआउट उभं राहून शिवजयंती उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय आकर्षण आहे यावर्षी? यावर्षी मुख्य आकर्षण वाद्य ढोल पथक, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची 41 फूट प्रतिमा आणि इनोव्हेशन साऊंड अँड लाईट्स। एवढी मोठी कटआउट तुम्ही उभा केलेला आहे, कसं तयारी केली कटआउट? या कटआउटची तयारी आपण सुमारे एक माऊली ग्राफिक्स म्हणजे आमचे मित्र आहे जवळचे ते त्यांच्यापासून सुरुवात केली। फॅब्रिकेशन आमचं मखोला रोडला झालेलं आहे आणि याचं काम सुमारे 2 हप्ते आधीपासून चालू होतं आणि ही आम्ही उभारली शिवजयंतीच्या 3 दिवसा अगोदर आणि याच्यामध्ये न क्रेनचा सहाय्य घेता सर्व मंडळाच्या सदस्यांनी मदत करून ही कटआउट उभा केलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातोय, सगळी तयारी जी असेल म्हणजे वाहतूक वगैरे असेल त्याचं तुम्ही याचं नियोजन आपण पोलीस स्टेशनला अर्ज करून परमिशन काढून, नगरपालिकेची परमिशन काढून, रस्ता वन वे करून मध्ये डिवायडर लावून मंडळाचे सदस्य ट्रॅफिक जाम होऊ नाही देत, कुठलाही उल्लंघन कायद्याचं करत नाही, याप्रमाणे आपण सुरुवात केलेली आहे। मंडळाच्या वतीने अजून कुठले कुठले उपक्रम केले जातात? मंडळाच्या वतीने 14 एप्रिल असो, शिवजयंती असो, भीम जयंती असो, गणपती असो, हे सगळे उत्सव मंडळाच्या त्यांनी मार्गदर्शनाने आले। अति उत्साह। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक।